शिक्षक आणि पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली. निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय. शिक्षक आमदारकीची निवडणूक 10 जूनला जाहीर झाल्यामुळे लोकसभेची निवडणूक ड्युटी आटपून सुट्टीवर जाणाऱ्या शिक्षकांच्या आनंदावर विरजण पडलेलं होतं. मात्र आता निवडणूक आयोगाने शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षक भरतीचं कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे यांनी आमदार कपिल पाटील यांच्यासोबत दिल्लीत जाऊन भारत निर्वाचन आयोगाकडे मागणी केली होती, तर हायकोर्टात याचिका सुद्धा दाखल केली होती. भारत निर्वाचन आयोगाने याबाबतची प्रेस नोट जारी केली. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने 2 मे ते 14 जूनपर्यंत सुट्टीचा कालावधी जाहीर केलेला असून शाळा 15 जून नंतर सुरू होणार आहेत. तसेच 17 जून ते 20 जूनपर्यंत बकरी ईद निमित्त उर्दू माध्यमांच्या शाळांना सुट्टी असते. मुंबईतील भारतीय पदवीधर मतदारसंघातील उत्तर भारतीय शिक्षक टीचर स्पेशल ट्रेनने 11 जून 2024 रोजी मुंबईत परतणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील अनेक शिक्षक सुट्टी कालावधीत मूळ गावी किंवा कुटुंबासह पर्यटनासाठी बाहेर गेलेले आहेत. उपरोक्त सर्व बाबींचा उल्लेख शिक्षक भारतीच्या वतीनं निवडणूक आयोगाने हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत केला होता. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे. निवडणूक आयोगानं अनिश्चित काळासाठी ही निवडणूक पुढे ढकललेली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.